आज सकाळी सकाळी जरा साफसफाईला सुरुवात केली, कारण दिवाळी पण आता तेवढीच जवळ आलेली आहे. म्हणून म्हटलं थोडं थोडं करून लवकर घर आवरायला सुरुवात करूया. इथे पियाचा सगळा पसारा असतो आणि जास्त करून त्याच वस्तू असतात ज्यांची कधीच काही गरज नसते. चला असो, तिथलं आवरलं आणि ना काही काचेच्या बरण्या खाली करून घेतल्या होत्या, त्यांनाही मस्त वॉश करून घेतल्या. म्हणजे खाली असल्या, क्लीन असल्या की पाहिजे तेव्हा आपण त्याच्यामध्ये सामान भरून ठेवू शकतो. कालच्या दिवशीच मी या कोपऱ्याचा मेकओव्हर करून घेतला होता, पण ह्या कुंडीतलं झाड काही मला आवडत नव्हतं म्हणून ते चेंज करून घेतलं आणि आज लगेच तिथे आणून ठेवलं. आता जरा छान दिसतंय ना. आणि ह्या दोन वस्तू पियासाठी मागवलेल्या होत्या, एक म्हणजे हे क्रेयॉन आणि दुसरं म्हणजे तिच्यासाठी एक घड्याळ मागवलेली होती. बऱ्याच दिवसापासून हट्ट चालू होता, चला म्हटलं मागवूनच घेऊया. दोघांची क्वालिटी छान आहे. रील बघत असाल तर मला कमेंट करा, शॉर्ट बघत असाल तर वर ॲफिलिएट मध्ये मी प्रोडक्ट टॅग केलेले आहेत. त्यानंतर मस्त आम्ही इथे तयार होत आहोत, कारण आम्हाला जायचं आहे जत्रेमध्ये. ज्याला यात्रा म्हणतात ना, तेच आमच्याकडे जत्रा म्हणून ओळखलं जातं. गावातली यात्रा असते उन्हाळ्यामध्ये, पण तेव्हा काही जाणं होतच नाही मुलांमुळे फक्त, कारण तिकडे ऊन खूप असतं आणि मुलं आजारी पडतात. अशी छोटी छोटी कारणं. चला असू द्या, इथे यात्रा होती, आम्ही आलो होतो. कार्तिकलाही बोलवून घेतलं होतं. तसं तर बऱ्यापैकी शॉपिंग करायची होती, पण थोडे 2-4 दुकानं फिरलो आणि बारीक बारीक पाऊस सुरू झाला. मग काय, जास्त काहीही न घेता म्हटलं चला गरजेच्या वस्तू घेऊया आणि भाजीपाल्याची खरेदी केली. आणि बघा, पियासाठी अशी एक जुती आणलेली आहे आणि माझ्यासाठी 2 चप्पलची जोड आणि सोबत 10 रुपयाची साडी पिन देखील. मला माहिती हे शॉपिंग खूप छोटी आहे, पण भाजीपाल्याची शॉपिंग भरपूर करून आणलेली होती आणि हा सगळा पसारा आवरण्यामध्येच आता मला रात्र होणार आहे. चला तर मग मी हे सगळं आवरते आणि व्हिडिओ संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.